नमस्कार मित्रांनो. आज मी तुला एक सत्य सांगणार आहे, जे कदाचित कुणी तुला कधीच सांगितलं नसेल. तू आळशी नाहीस, तू घाबरलायस. लोक म्हणतात तू आळशी आहेस, तू काहीच करत नाहीस, तुझ्यात डिसिप्लिन नाही. पण खरं सांगू, तू आळशी नाहीस, तू घाबरलायस. तू घाबरलायस सुरुवात करायला, कारण सुरुवात केली तर लोक पाहतील, लोक जज करतील, लोक बोलतील आणि तुला फेल्युअरपेक्षा लोकांची भीती जास्त आहे. एकदा मी एका मुलाला विचारलं, तू जिम का सुरू करत नाहीस? तो म्हणाला, पहिले 10 किलो कमी झालो की जिमला जाईल. मला हसू आलं, कारण हे एक्झॅक्टली तसं आहे जसं पहिला आत्मविश्वास येऊ दे, मग स्टेजवर जाईल. एक दिवस मी एक पुस्तक वाचत होतो, ॲटॉमिक हॅबिट्स, आणि तिथे एक ओळ वाचली, ॲक्शन क्रिएट्स मोटिवेशन. त्या एका वाक्याने मला जाणवलं, मी आळशी नव्हतो, मी फक्त सुरू करत नव्हतो. लेखक असे सांगतात, लोक मोटिवेशनची वाट बघतात, पण मोटिवेशन येत नाही. तू ॲक्शन घेतोस, मग मोटिवेशन तयार होतं. तुला परफेक्ट व्हायचं आहे म्हणून तू सुरू करत नाहीस, पण परफेक्ट लोक कधीच सुरू करत नाहीत. ते प्लॅनिंग करत बसतात, यूट्यूब व्हिडिओ बघतात, क्विक शेअर करतात, पण पहिलं पाऊल घेत नाहीत. तू उद्या टाकतोस, उद्या सुरू करेन, सोमवारपासून सुरू करेन, न्यू इयरपासून सुरू करेन, पण उद्या कधीच येत नाही. खरं कारण आळस नाही, खरं कारण आहे लोक काय म्हणतील. व्हिडिओ टाकशील, कोणी हसेल, कोणी इग्नोर करेल, कोणी कमेंट करेल. पण सांगतो, पहिल्या 50 व्हिडिओज कुणीच बघत नाही. आत्ता एक 5 मिनटं रूल, फक्त 5 मिनटं कर, फक्त 5 मिनटं अभ्यास, फक्त 5 मिनटं रायटिंग, फक्त 5 मिनटं वर्कआउट. 5 मिनटं इतकी छोटी असतात की मेंदू विरोध करत नाही. पण 5 मिनटं सुरू केलं की तू 20 मिनटं करतोस. घाबरलेला माणूस आळशी दिसतो, पण तो आळशी नसतो. तो फक्त पहिलं पाऊल टाकायला तयार नसतो. आज परफेक्ट होण्याची गरज नाही, आज फक्त सुरू कर. स्मॉल, रॉ, इम्परफेक्ट, पण सुरू कर. एक दिवस लोक म्हणतील तू लकी आहे, पण त्यांना माहीत नसेल तू लकी नाहीस. तू फक्त घाबरणं थांबवलंयस. तू आळशी नाहीस, तू घाबरलायस, आणि आजपासून तू सुरू करणार आहेस. जर तुला अशा स्टोऱ्या पाहायच्या असतील, तर ज्या तुला पुश करतील, तर आत्ताच सबस्क्राईब कर, कारण आपण आळशी नाही, आपण बदलणार आहोत. धन्यवाद.